नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोनही योजनेअंतर्गत आता एक अर्ज आला आहे, जो अर्ज सर्व शेतकऱ्यांना भरून द्यावा लागणार आहे। आपल्याला माहिती आहे की मागील काही महिन्यांपासून अनेक शेतकरी बांधवांचं मत होतं की आमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत, आमचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद झाले, आमचे नमो शेतकरी योजनेचे पैसे बंद झाले। काही असेही बांधव आहेत की ज्यांचे योजनेचे पैसे येतच नाहीत, तर यांनी काय करायचं, तर याबाबत आता दखल घेण्यात आलेली आहे आणि यासाठीच बंद झालेले पैसे चालू करण्यासाठी आणि एक अपडेट म्हणून एक नवीन फॉर्म आलेला आहे, तो फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे। आता हा फॉर्म तुम्हाला नक्की कुठे मिळणार, या फॉर्म मध्ये माहिती काय आहे, सर्व सविस्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, हा फॉर्म काय असणार आहे तर लक्षात घ्या, हा फॉर्म आहे बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र शासन अंतर्गत स्पेक्टेटेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म काय असणार आहे, सॉरी सस्पेक्टेड आहे, स्पेलिंग मिस्टेक झालं, सस्पेक्टेड सेम मेंबर फॅमिली व्हेरिफिकेशन फॉर्म असं या फॉर्मचं नाव आहे। आणि या फॉर्म मध्ये काय काय माहिती विचारली आहे तर लक्षात घ्या, या ठिकाणी सर्वात आधी जे शेतकऱ्याचं नाव आहे ते शेतकऱ्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी या फॉर्म मध्ये भरायचं आहे। शेतकऱ्याचं नाव भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 2 नंबरला त्याचं जे कोणतं गाव असणार आहे ते गाव या ठिकाणी तुम्ही टाकायचं, जे काही शेतकऱ्याचं गाव असणार आहे ते गाव। त्यानंतर गट क्रमांक म्हणजे कोणत्या गटामध्ये त्या शेतकऱ्याची शेती आहे तो एक गट नंबर असतो, तो गट नंबर तुमचा जो काही असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तालुका, कोणत्या तालुक्यातून शेतकरी आहे तर तालुक्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे, जो काही तालुका तुमचा असेल तो तालुका तुम्ही या ठिकाणी टाका। आणि तालुका टाकल्यानंतर त्या शेतकऱ्याचा, ज्याचा हा तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याचा या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक, आधार कार्ड अपडेट करून घ्या जेणेकरून अडचण येत नाही। त्यानंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकून सर्वात महत्वाची बाब म्हणजे कंपल्सरी बाब असलेली ती म्हणजे की फार्मर आयडी असावा, ऍग्री स्टॅकवर नोंदणी असावी आणि त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फार्मर आयडी काढलेला असावा। म्हणूनच फार्मर आयडी जर काढलेला नसेल तर तो लवकरात लवकर काढून घ्या, येत्या 31 तारखेच्या आधी ही छाननी प्रक्रिया सुरू आहे। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील हा फॉर्म भरून देणं आवश्यक असणार आहे। आता सर्वात महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी, एका रेशनिंग कार्डवर नक्की किती शेतकरी लाभ घेत आहेत त्याचा तुम्हाला डेटा सरकारला त्या ठिकाणी द्यायचा आहे। एक रेशनिंग कार्ड आहे, एका रेशनिंग कार्ड मध्ये समजून घ्या, एक वडील आहेत आणि त्यांना 2 मुलं आहेत, तिघांच्याही नावावरती शेती आहे, किंवा एक वडील आहे, आई आहे आणि मुलगा आहे आणि तिघांच्याही नावावरती शेती आहे। तर या तिघांपैकी नक्की कोण लाभ घेतय या संदर्भात माहिती सरकारला द्यायची आहे। म्हणजेच की समजा पत्नी आहे त्याची, ती पत्नी लाभ घेते का, पती लाभ घेतो का, मुलगा लाभ घेतो का, तिघेही लाभ घेतात का, दोघे लाभ घेतात, जी काही माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे भरून द्यायची आहे। आणि नंतर खाली नाव आणि नातं, म्हणजे कोण लाभ घेतं त्याचं नाव टाकायचं आणि खाली नातं, म्हणजे पत्नी लाभ घेत असल्यास पत्नीचं नाव टाकायचं, नात्यामध्ये पत्नी लिहायचं, मुलगा लाभ घेत असल्यास मुलाचं नाव टाकायचं आणि नात्यामध्ये मुलगा लिहायचं। अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। प्रधानमंत्री पीएम किसान योजना असेल, या योजनेतील सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म, हे व्हेरिफिकेशन सुरू आहे, याचा फॉर्म भरावा लागेल। त्यानंतर यामध्ये खाली काय माहिती आहे तर लक्षात घ्या, यामध्ये तपासणी वेळी लाभार्थीचे नाव भूमी अभिलेखामध्ये क्षेत्र, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे की जी तपासणी सुरू आहे त्या तपासणीच्या वेळी संदर्भातील जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याच्या नावावरती क्षेत्र आहे का, होते किंवा नाही, या ठिकाणी होय म्हणून टिक आली की तुम्ही योजनेसाठी पात्र ठरता। त्यानंतर पुढचा प्रश्न काय, लाभार्थीने भूमी अभिलेखामधील सदरचे क्षेत्र हे 1/2/2019 पूर्वी धारण केलेले आहे काय। सर्वात महत्वाचा मुद्दा मी अनेक शेतकरी बांधवांना वारंवार सांगतोय की लक्षात घ्या, 1/2/2019च्या आधी तुमच्या नावावर जर शेती असेल तरच तुम्ही या पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभाच्या वितरणासाठी पात्र ठरता। तरच तुम्हाला या पीएम किसान नमो शेतकरी योजना, दोन्ही योजनांचे मिळून वर्षाला 12,000 रुपये मिळतील। 2019 नंतर तुमच्या नावावर क्षेत्र असल्यास तुम्ही योजनेसाठी पात्र ठरत नाही। या ठिकाणी परत समजा आहे तर होय आलं। नंतर योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती पत्नी 18 वर्षाखालील अपत्य यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत काय। म्हणजे लक्षात घ्या, सरकारने योजनेमध्ये काय काय बदल केले लक्षात येते आता, की पती पत्नी सोबत 18 वर्षाखालील अपत्य, म्हणजेच की 18 वर्षाखालचा जर मुलगा असेल आणि पती आणि पत्नी या तिघांपैकी कोणीतरी एकच पात्र ठरणार आहे, असे असेल तरच होय करा, नाही जर आले तर तुम्ही योजनेच्या लाभासाठी पात्र ठरत नाही, म्हणून लक्षात घ्या। त्यानंतर लाभार्थी संवैधानिक पद धारण करणारी आजी माजी व्यक्ती आहे का, कोणत्याही संविधानिक पदावरती संदर्भातील शेतकरी होता का, असल्यास होय, नसल्यास या ठिकाणी नाही म्हणायचं, आता इथं नाही पाहिजे आपल्याला। नंतर
लाभार्थी आजी माजी मंत्री खासदार महापालिकेचे महापौर जिल्हा परिषद वगैरे होता का? नव्हता. ठीक आहे. त्यानंतर लाभार्थी केंद्र व राज्य शासनाच्या म्हणजे कुठल्याही ह्याच्यानुसार म्हणजे नोकरीला आहे का, सरकारी नोकरीला होता का, किंवा पेन्शन घेतो का? नाही म्हणायचं बाबा, नाही पेन्शन घेत आम्ही. नंतर लाभार्थींनी मागील 5 वर्षामध्ये सलग 2 वेळा आयकर भरला आहे काय, ITR भरला होता का? नाही म्हणायचं. भरला असेल तर योजनेचे पैसे बंद होतील. ओके, वेगळं काही होणार नाही. नंतर लाभार्थी निवृत्ती वेतनधारक असल्यास त्याचे मासिक निवृत्ती वेतन 10,000 रुपयापेक्षा जास्त आहे काय? नाही. नंतर लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील वगैरे वगैरे आहे काय? अजून काय आहे तर लक्षात घ्या. लाभार्थींनी मागील 5 वर्षामध्ये ITRचा विषय झाला, ITR त्यांनी भरलेला नाही म्हणायचं. नंतर लाभार्थींच्या कुटुंबातील 10,000 वेतन कोणीही घेत नाही. ठीक आहे. नंतर लाभार्थी नोंदणीकृत डॉक्टर आहे का, वकील आहे का, अभियंता आहे का, सनदी लेखापाल आहे का, वास्तुशास्त्रज्ञ आहे का? नाही, कुणीच नाही. नंतर लाभार्थी PM किसान योजनेचा लाभ सुरू करत असताना मयत आहे काय? मयत नाही म्हणायचं. सॉरी, इथे होय आलं, नाही म्हणायचं. तर असा हा फॉर्म आहे. एवढ्या अटी आहेत. एकूण किती अटी आहेत? यात 10 अटी आता PM किसान योजनेअंतर्गत असणार आहेत. आणि या 10च्या 10 अटींमध्ये निकषांमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला हा व्हेरिफिकेशन फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला काय काय जोडायचं आहे लक्षात घ्या. तुम्हाला यासोबत तुमच्या पती पत्नी 18 वर्षाखालील अपत्य असल्यास त्याचे आधार कार्ड जोडायचे आहे. 7/12 जोडायचा आहे, 1 महिन्याच्या आतील काढलेला. नंतर 1/2/2019 पूर्वी जमीन नोंदीचा फेरफार देखील तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागेल. चालू आट द्यावं लागेल, रेशनिंग कार्ड झेरॉक्स द्यावं लागेल, फार्मर ID झेरॉक्स द्यावं लागेल आणि 1/2/2019 नंतरच्या वारस नोंदीसाठी मयत व्यक्तीचा फेरफार, मृत्यू दाखला इत्यादी बाबी तुम्हाला त्या ठिकाणी या फॉर्म सोबत जोडून तुमचे कृषिक असतील किंवा तुमच्या तालुका लेवलवर पंचायत समितीचे अधिकारी असतील यांच्याकडे तुम्हाला हे नेऊन जमा करावे लागेल. हा फॉर्म देखील तुम्हाला त्यांच्याकडेच मिळणार आहे. सर्वत्र हे व्हेरिफिकेशन सुरू झालं आहे, परंतु अटी आणि निकषांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सर्व अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र असाल तर हा फॉर्म देऊन द्या. तुमचे PM किसान योजनेचे बंद झालेले पैसे सुरू होतील आणि तुम्हाला आधीपासून कधीच योजना मिळत नसेल तर तुम्ही नवीन देखील अर्ज या ठिकाणी या पद्धतीने करू शकणार आहात. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायला आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.